अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला स्वामी सेवा कशी करायची याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात म्हणजे प्रपंचिक मनुष्याच्या आयुष्यात अडचणी तर असतातच, पण या अडचणींना सामोरे तर जावंच लागते. संकट थोडेही मोठे असले तरी त्या संकटाला नेहमीच सामोरं तर आपल्याला जावंच लागते आणि त्याच्यातून पारही व्हावं लागते. आयुष्यात अशा अनेक भल्या मोठ्या कधी छोट्या अशा अडचणी येतच असतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी किंवा मग एक आपल्या मनाला शांत समाधान आणि आत्मिक सुख जे आहे ते भेटण्यासाठी सोपा असा जो मार्ग आहे तो म्हणजे स्वामींचा मार्ग. आणि मग त्यासाठीच नित्यसेवा कशी करायची किंवा मग त्यासाठी काय काय लागते, आपल्याला रोज किती वेळ लागतो, हे सगळं काही मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्वामी सेवा करण्याचा मेन उद्देश म्हणजे आपला असा असावा की आपल्या आयुष्यात सगळीच संकट म्हणजे दूर होतात असं हे नाही, होतातच स्वामींच्या सेवेने, पण पूर्ण सगळेच हे होईल आपण न प्रयत्न करता असंही नाही. फक्त देवाशीच आपण जोडलेले आहोत हेच यामध्ये महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगणार आहे मी तुम्हाला. साहित्य म्हणण्यापेक्षा म्हणजे देवासाठी काय काय लागते ते. तर यामध्ये मी प्रामुख्याने कशा प्रकारे म्हणजे स्वामींची सेवा करते ते सांगते किंवा मी सुरुवात कशी केली तर आणि तुम्ही कशा प्रकारे सुरुवात करायची तेही सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला महिन्याच्या पहिल्या गुरुवारी शक्यतो शक्य झालं तर सुरुवात करायची. कोण्याही एका दिवशी तुम्ही मठात जाऊन केंद्रात जाऊन स्वामींच्या तिथून तुम्हाला साहित्य भेटेल. तिथं कोण्याही केंद्रामध्ये स्टॉल लागलेले आहेत सध्या, आणि जेव्हा केंद्र उघडं असते त्याच वेळेला जायचं. तिथं तुम्हाला सहज सगळं काही भेटून जाईल. यामध्ये प्रामुख्याने आता जे जे साहित्य आहे तेच तुम्हाला सांगते मी. तर यामध्ये जी जपमाळ आहे, जपमाळ, एक स्वामी सारामृताची पोथी आणि छोटासा फोटो स्वामींचा, आता जसा भेटेल तसा आपल्याला. आता यातूनच आपण सुरुवात करायची स्वामी सेवेला, म्हणजे यातूनच आपल्याला आता हे 2-3 गोष्टी आणायच्या. मग जर तुम्ही योगायोगाने अक्कलकोटला गेलात तर तिथून मूर्ती आणा किंवा मग जे मूर्तिकार असतात तेही खूप छान प्रकारे सध्या मूर्ती म्हणजे बनवून द्यायलेत, त्यांच्याकडून ही मूर्ती घ्या. आणि शक्यतो दररोज जर तुम्हाला घडला तर मूर्तीचा अभिषेक करा, नाही जर घडला तर प्रत्येक गुरुवारी किमान मूर्तीचा अभिषेक करायचा. आता या नित्यसेवेमध्ये काय काय करायचं तर यामध्ये एक माळ जप, जर तुम्हाला शक्य झालं तर 11 माळी जप किंवा मग 5 माळी 7 माळी, जसं जसं तुम्हाला शक्य होईल तसं. पण जेवढं नामस्मरण केलं ते तर खूपच चांगलं, पण त्यामध्ये एक माळ तर रेग्युलरली तुम्ही करायचीच. त्यामध्ये सारामृताची जी पोथी आहे त्यामध्ये 21 अध्याय आहेत, क्रमशः दररोजचे 3-3 अध्याय. या प्रकारे तुम्ही या 7 दिवसामध्ये हे 21 अध्यायाचं पारायण करायचं आहे. आणि जेव्हा मग आता गुरुपौर्णिमा म्हणा किंवा मग दत्त जयंती, हे असे छोटे मोठे जे स्वामींचे दत्तात्रेयांचे जे उत्सव असतात, जयंत्या वगैरे असतात, त्यावेळी 7 दिवस आधी पारायण करायचं शक्य झालं तर. मग आपली नित्यसेवा मात्र दररोजचीच करायची. मग यामध्ये क्रमशः एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा. आता मोबाईलवरती सहज अवेलेबल आहे तारक मंत्र, तुम्ही जर सर्च केला तर शॉर्ट्स व्हिडिओ मार्फत सुद्धा तारक मंत्र तुम्हाला भेटून जाईल. पहिला 1 महिना मोबाईल लागेल, पण नंतरच्या काही दिवसामध्ये तुम्हाला तो पाठ होऊन जाईल एका महिन्याच्या आत, आणि मग नंतर मोबाईलसुद्धा लागणार नाही. यामध्ये व्यवस्थित प्रकारे तुम्हाला तारक मंत्र जो आहे तो पाठ होईल आणि मग दररोज तारक मंत्र घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग 1 माळ जप करायची किंवा मग 11 माळी जप करायच्या, जसं तुम्ही रेग्युलरली करत आहात तसं. आता ते तुमच्या वेळेनुसार आहे की तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे वेळ भेटत आहे आणि किती तुमच्या हातून सेवा घडत आहे स्वामींची. त्याच्यानंतर मग सारामृतातले पहिल्या दिवशी 1, 2, 3, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 असे 7 दिवस क्रमशः अध्याय घ्यायचे आहेत. आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी आपलं एक पारायण पूर्ण झालं. शक्यतो दररोजच आरती करायची जर घडली तर, आणि जरी आपल्या कामातून वेळ भेटत नसेल किंवा आपल्याला जर होत नसेल तर 7 दिवसाचं जे पारायण संपतं त्या 7व्या दिवशी तुम्ही आरती करायची. आणि अशी सोप्या पद्धतीनं खूप छोट्या प्रकारे अशी स्वामींची नित्यसेवा आहे, तुम्ही ही दररोज करायची. खरंच आयुष्यातील अडचणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या म्हणजे सहज अशा दूर होतील. आता प्रयत्न केल्याशिवाय तर काहीही होत नाही, पण त्यामध्ये थोडासा देवाचाही वाटा असला की मग त्या अडचणी आपल्याला सोप्या वाटायला लागतात. त्यामुळंच आध्यात्मिक मार्गावर जर टिकून राहायचं असेल तर स्वामी सेवा ही म्हणजे स्वामींची नित्यसेवा हा खरंच खूप सोपा आणि चांगला मार्ग आहे. अगदी योग्य पद्धतीनं ही स्वामी सेवा कशी करायची
ते तुम्हाला सांगितले मी थोडक्यामध्ये. आणि मग यातूनच आपल्याला खरंच एक आत्मिक सुख भेटते, समाधान भेटते. चला भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.